हॅलो गाईज, वेलकम बॅक टू अवर यूट्यूब चॅनल. गौरी मेंगडे यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत करते. तर आजचं माझं डेली रुटीन सांगते तुम्हाला. तर छान असा हेअर वॉश झालाच होता. म्हटलं चला आज तुमच्यासोबत ब्लॉग शेअर करते घरचा. आता एवढे दिवस खूप बाहेर फिरणं झालं, त्यामुळे आता घरचा ब्लॉग म्हटलं तुमच्यासोबत खूप दिवसानंतर शेअर करते. आता तुम्ही बघा, माझं इकडे सकाळी फ्रेश झाले आणि सूर्योदय माझी वाटच बघत होता. कधीही खिडक्या ओपन करते, पडदे ओपन करते आणि मला आत घेते. तसं तर तो आतमध्ये मला न सांगता येतो, पण आता खिडक्या ओपन केल्यावर जास्तीत जास्त आतमध्ये प्रवेश केला आणि छान असं सूर्योदयाचं दर्शन घ्या तुम्ही पण आणि मीही घेते, तुम्ही घेतच असाल. सो अशा प्रकारे माझ्या खिडकीमधून असा सूर्योदय काहीतरी सकाळच्या वेळेला येतो. अगदी छान वाटतं आणि मग काय विचारायलाच नको, खाली जायची गरजच वाटत नाही. आता पिल्ले तर स्कूलला सकाळीच निघून गेलेले आहेत. त्यानंतरचं माझं हे रुटीन आहे. मस्त असं खिडक्या ओपन करून दिलेल्या आहेत. ते सगळ्यात सुरुवातीचं काम म्हणजे माझं काय असं सांगू की मी पहिले टी व्ही ऑन करते, कारण त्याशिवाय मला कामच सुचत नाही. घरी एकटी असते आणि आहोंचं आवरत असतात, त्यामुळे मी एकटी असते, मी माझ्या काम आवरत असते. त्यामुळे सगळ्यात पहिले मला टी व्हीला गाणी लावून द्यायची असतात. पिल्ला असताना हे मला कधीच पॉसिबल होत नाही, कारण ते मला टी व्हीच देत नाहीत. त्यामुळे मी मोबाईलमध्येच असते आणि जर पिल्लं नसतील तर टी व्ही माझा असतो आणि त्यामुळे मी माझी फक्त सॉन्ग लावून देते. या व्यतिरिक्त मी टी व्हीला काहीच बघत नाही. फक्त आपले आवडते सॉन्ग, ओल्ड सॉन्ग लावून द्यायचे टी व्हीला, छान असा मोठासा आवाज करून द्यायचा आणि काही आपली पटापट जी काही कामं आहेत ती आपली मस्त नादामध्ये करून घेते आणि काहीच लक्षात राहत नाही, काही नाही. आपली कामं करत इतकं मग्न होऊन जाते की काय विचारूच नका. छान असं मध्येच मूड आलं तर डान्स पण करत असते. अशा प्रकारे सकाळी मला कसं असं झाडू घ्यायच्या आधी जे काही पसारा कुठे कुठे दिसतोय ना, की तो पहिला व्यवस्थित लावून घ्यायचा, म्हणजे झाडू काढताना अशी चिडचिड किंवा गडबड होत नाही. म्हणून मी काय करते, चप्पल स्टँडवरती सकाळी पिल्लं गेलेलं असतं, त्यामुळे त्या चप्पल सगळे विस्कटलेले असतात, त्या व्यवस्थित करून पाय पुसण्या उचलून ठेवते. सोप्यावरची काही घाण असेल ती सगळी क्लीन करून घेते आणि त्याच्यानंतर पिल्लांचं काय कुठे पडले, बुक्स कुठे पडल्यात त्या सगळ्या उचलणं, गाड्या उचलणं, हे सगळ्या गडबडीत मला झाडू मारायला खरंच खूप वेळ जातो. आणि त्यानंतर त्या सगळ्या वस्तू सगळ्या क्लीन केल्यानंतर मग क्लीन करायला घेते, म्हणजे लाईक झाडू मारायला घेते. झाडूला पण वरतही निथून तिथून कुठे वाटते की इकडे जाळे आहेत तिथे आपला हात लावून घ्यायचा आणि झाडू मस्त मारून घ्यायचा. आता छान असं झाडू मारून घेतला की, आणि हे जे कोपऱ्यात दिसतो ना टेबल, तुम्ही सध्या तिथेच ठेवलं, कारण तिथे पिल्लांचे रफबुक आहे लास्ट इयरचे, ते मला रद्दीत द्यायचे आहेत. पण मुहूर्त काही लागेल ना, त्याला मुहूर्त कधी लागेल काय माहिती. असे बरेच कामं आहेत की त्याला मुहूर्तच लागत नाही माझ्याकडून. आणि आता ते रद्दीमध्ये द्यायचे म्हणून मी सध्या तिथेच ठेवलेले आहेत की जेणेकरून लक्षात राहतील की ते पटकन. आता छान अशी टी व्हीला गाणी लावून दिलेलं, आपल्या कामाचं जोर मस्तपैकी चाललेलं आहे माझं आणि रोजचंच माझं हे रुटीन ठरलेलं आहे. हे तुमच्यासोबत म्हटलं सांगावं. तर खूप असं छान, म्हणजे पटकन असं झाडून वगैरे घेतलं. झाडता पण तुम्ही बघा, मध्ये आधी ह्यांच्या खेळणी वस्तू, गाड्या ह्या इकडे तिकडे पडलेल्याच आहेत, त्या व्यवस्थित जागेवर मला नेऊन ठेवणं गरजेचं असतं, कारण की त्या झाडूमध्ये तर मी घालू शकत नाही. पिल्ले आहेत म्हटल्यावर थोडंफार इकडे तिकडे होणार. ते मी माझ्या मनाला समजूनच घेतलेलं आहे की माझ्या घरात माझी पिल्ले आहेत आणि किती त्यांना सांगितलं तरी जेवढ्यात तेवढं ते ठेवतात, पण एखादी वस्तू राहून जाते. आता हाच टेबल बघा की इकडे बघा बुक्स ठेवलेलेच आहेत. आता ते मी झाडून काढता मला टॉय क्लीन करायचा होता, तर म्हटलं चला आता तोही क्लीन करून घ्यावा, म्हणून हे बुक्स वगैरे सगळं काही झाडू करता उचलायला होतं. त्यामुळे झाडू मारायला मला खूप वेळ लागतो आणि अगदी स्वच्छ असा झाडू मारून होतो आणि मस्त सगळीकडचंच क्लीन करून घेतलं जातं. आणि हे क्लीन करता स्वच्छ वाटतं. झाडू मारल्यानंतरच घर असं एकदम क्लीन होऊन जातं की जसं काही की सगळंच स्वच्छ केलेलं, एक फरशी वगैरे पुसून वगैरे घेतली. त्यानंतर किचनमध्ये पण बघा सूर्योदय मस्त खिडकीतून आलेलं असतं. सकाळ माझ्या तिन्ही खिडकीतून मस्त सूर्यनारायणचं मला दर्शन भेटतं. आणि आता सगळा केअर वगैरे काढून झाला ना, तर कचऱ्याचा डब्बा बाहेरच ठेवून देते, कारण की मावशी येतात घ्यायला आणि मग मी येतात त्या पिरियडला काही ना काही काम करत असते. त्या व्यतिरिक्त त्या दरवाजा वाजवतात तेव्हा माझी गडबड होते. त्यामुळे माझा केअर काढून झाला ना की मी पटकन असं दरवाजामध्ये ठेवून देते की जेणेकरून त्या कधी येतील आणि घेऊन जातील. त्यानंतर बाहेर जाताच म्हटलं चला आपल्या दरवाजामध्ये स्वच्छता असावी, म्हणून थोडंसं झाडू मारून घेते आणि क्लीन करून घेते. आणि तिथे कुठे जाळ्या झळमटा असेल तर त्याही क्लीन करून घेते. आता माझा प्रश्न खूप जणांना पडतो की 2 मुलं घेऊन इतकं सारखं कसं करते. आता मी एवढंच दाखवते म्हणून तुम्हाला तितकंच दिसत असेल, पण या व्यतिरिक्त माझी भरपूर कामं घरात चाललेली असतात. आता भरपूर जणांचे प्रश्न असतात की यार कसं करते. तर असं काहीतरी छोटे माझ्या ह्याच्यातून तुम्हाला शिकायला भेटत असेल तर नक्कीच पॉझिटिव्हिटी आणि मोटिवेशन घेऊन तुम्ही नक्कीच माझं बघून तुम्ही करू शकता किंवा शिकू शकता, आळस झटकू शकता. आपल्याला लाईफमध्ये काही ना काही करायचं म्हटल्यावरती थोडंफार, आता घरात राहतोय म्हटल्यावर कंटाळवण करून चालणार नाही. अशा गोष्टी आपण शिकत गेल्या पाहिजे की जेणेकरून की मला आज हे करायचं आहे, मी ते करणार आहे, असं मोटिवेशन मी तुम्हाला देत जाईल आणि त्यानुसारच तुम्ही पण माझ्याकडून शिकत असाल किंवा घेत असाल माझं काही थोडंफार. तर मला फार आवडेल ते की छान माझं बघून कोणी ना कोणी काही ना काही शिकतंय किंवा मोटिवेट होतंय. आणि चला आता इकडे काय झालं, सगळं क्लीन करून झाल्यानंतर आता फरशी पुसली मी, मस्तपैकी क्लीन करून घेतली फरशी. अगदी क्लीन केल्यानंतर अगदी देवपूजेला लगेच लागले, कारण की आज देवपूजा करत होते 2 दिवसानंतर. आधी
गडूतलं पाणी मी मस्त तुळशीला ओतून घेतलं. तुळशीला छान असं सूर्यप्रकाश इकडे भेटतो, मस्त सावली पण भेटते आणि पाणी छान ओतलं जातं. रोजच्या रोज तुळशीला पाणी घालतं जातं, त्यामुळे छान अशी तुळस पण आली आता माझी मस्त. नाही तर आधी काय व्हायचं, मी त्या खिडकीमध्ये ठेवली होती बेडरूमच्या, तर सारखीच ती अशी म्हणजे सुकून जात होती. आता रोजच्या रोज म्हणजे ती व्यवस्थित छान वाढली आहे आणि मलाही खूप भारी वाटते. त्यानंतर सगळे देवाची भांडी व्यवस्थित किचनमध्ये येऊन घासून घेतली आणि देवाची भांडी मी अगदी पितांबरीने स्वच्छ करून घेते आणि पितांबरीने क्लीन केल्यानंतर अगदी देव 2-3 दिवस आहे तसे छान टकाटक राहतात आणि बघायला दिवा लावायला ह्या गोष्टी करायला छान वाटतं. आणि छान आता पितांबरीने देव घासून घेतलेले आहेत मी आणि आता देवपूजा करायची आहे मला. देवपूजा माझी चालू होणार आहे. देवपूजा करायला पण तितकाच वेळ जातो मला. तुम्हाला सांगू का, एकटी घरात असते, गाणी लावून देते, पण हे कामं करायला अगदी स्वच्छ करायची म्हटल्यानंतर की थोडासा वेळ जातोच आणि मी हे शूट वगैरे करते त्यात अजून थोडा वेळ जातो. त्यामुळे माझा दिवस हा खूप म्हणजे बिझी राहून जातो शेड्यूल माझं. छान असं माझं दिवा इकडे लावून झालेलं आहे. मस्त अशी दिवाबत्ती मी केलेली आहे. अगदी फ्रेश आणि प्रसन्न वाटतं दिवाबत्ती आणि केल्यावरती छान अशी देवपूजा केल्यानंतर. आता तुम्ही बघू शकता इथे माझ्या देवाला किती प्रसन्न वाटतं. त्यात मी त्या देवाऱ्याला बघून इतकी छान प्रसन्न झालेली आहे आणि अगदी मन माझं अगदी फुलून जातं की काय विचारूच नका. देवपूजा केली की मला अगदी अख्खा दिवस फ्रेश जातो म्हटलात तरी छान. अशी माझी देवपूजा इकडे चालूच होती. तोपर्यंत ह्यांची गडबड चालू होती की मला नाश्ता दे, मला निघून जायचे म्हणून. तर म्हटलं हो, थोडाच वेळ द्या मला अजून. आणि असं करत करत गप्पा शप्पा करत करत छान अशी मस्त देवपूजा करून घेतली. देवपूजा झाली आणि त्यानंतर माझं ते जास्त जे डेली रुटीन म्हणजे जे कामं असतात पेंडिंग ती मला करायची असतात. अगदी देवपूजा झाल्यानंतर खूप प्रसन्न वाटतं आणि थोडा वेळ तिथेच बसून राहावं असं वाटतं. पण मला काही गडबड होती, ह्यांना नाश्ता द्यायचा होता. पटकन देवपूजा करून घेतली आणि किचनमध्ये आले. किचनमध्येचा राडा मी तसाच ठेवून दिला होता. हे मला माहिती असतं की बाबा हे मलाच आवरायचं आहे नंतर, त्यामुळे रिलॅक्समध्ये माझं काम ते चालू असतं. नंतर पहिले हॉल वगैरे ह्या गोष्टी क्लीन करणं, केअर वगैरे काढणं, ह्या गोष्टी माझ्या स्टोरच्या सगळ्या ठरलेल्या असतात. त्यानंतर ह्यांना नाश्ता देऊ केला. पिल्लांना सकाळी टिफिनला पिल्लूला माझ्या छोट्या आज फरमाईश होती की मग नूडल्स बनव, तर त्याला नूडल्स बनवून दिले होते. एकाला पराठे बनवून दिले होते आणि ते पराठेची रेसिपी मागे शॉर्ट रीलला मी तुमच्यासोबत शेअर केलीच होती. तर आज तेच पराठे मी बनवले होते. तर आज ह्यांनाही तेच देव केले आणि ह्यांनी मस्त नाश्ता केला आणि त्यानंतर मग मीही नाश्ता करून घेतला. छान असा मी नाश्ता करायला गेले ना, माझं कसं असतं, आता तुमचं पण तसंच असेल मला असं वाटते की आता किचनमध्ये गेले मला इतकं सारं दिसते, तर एकीकडे म्हटलं चहा ठेवून घ्यावा. चहा कोराच घेणार होते मी, कारण की मला तो दुधाचा चहा नको वाटतो. एकीकडे चहा ठेवते, तर मला चहा ठेवला आहे, मला नाश्ता करायचा आता. तर नाश्ता करायचं सोडून मला जे काही दिसतं ना तेच उचलत बसते मी. म्हणजे समोर माझं असं होतं नाश्ता नंतर सगळं काही क्लीन करावं, असं आधी सगळं क्लीन करावं मग घ्यावं. पण एवढी भूक पण लागलेली असते, कारण बराच वेळ सकाळी उठल्यानंतर एकदम उशिरा झाला ना नाश्ता करायला. लवकर उठलं ना की मला लवकर भूक लागते आणि उशीर उठलं की जर थोडीशी उशिराच लागते. पण नाश्ता करून घेतला मी. माझं असं असतं की नाश्ता करताना 50 कामे मला आठवतात, हे करू का ते करू, असं स्थिर नाही. मग पटकन आणि एकटे असल्यावर इतका सारा असं परफेक्ट नाश्ता मी करत नाही, एकदम शॉर्ट असं करते. आणि आता मला ह्यांना सोडायला जायचं आहे. अशी ड्युटी लागलेली असते मला. भर उन्हात मला ह्यांना सोडायला जायचं आहे गाडी घरी. हाय बी कर जरा. हॅलो. आता मी त्यांना सोडायला चालली आहे, ही माझी क्वीन घेऊन. सो कंटिन्यू करा तुम्ही. ऊन खूप सारं आहे. आता कशी मस्त धुतली आहे, मस्त टकाटक केलेली आहे माझ्या गाडीला ह्यांनी. थँक्यू सो मच. मला फुल कडक त्यासाठी नवीनच आहे, दाखवू का तुम्हाला. तर काही बघा सीट फाटलं होतं, ते एकदम टकाटकमध्ये बनवलेली आणि कडकमध्ये धुवून वगैरे आणले. दिसते तर कसली राहिली. 9 वर्ष झाले, कोण म्हणेल केलं, 9 साडेनऊ वर्ष. तर प्रचंड ऊन, प्रचंड उन्हामध्ये मी आत्ता आलेली आहे घरी. तर बोलू आपण त्यांना थांबा जरा. काय घाण ऊन लागतंय. 10 मिनटं गेले फक्त सोडायला, अक्षरशः तापून निघाले. आणि घरी लाईट नव्हती, खालीच समजलं लाईट नाही आहे. आणि जसं घरी आले तसं समजलं लाईट आहे. आता तुम्हाला माहिती आहे का, ही सगळी कामं करता करता मला या अशा अर्धवट कामं, म्हणजे काय आठवलं की पटकन ती कामं करून सकाळच्या वातावरणात एवढं करावं लागतं सगळं काही. तर चला पहिलं फ्रेश होते. मला सवय आहे बाहेरून आले की पहिलं फ्रेश व्हायचं. अगदी लाल पडल्यासारखं झाले, तरी तोंड बांधून गेले होते. पहिले फ्रेश होते, मग पुन्हा तुमच्याशी बोलते. जस्ट फ्रेश झाले, म्हणजे तोंडावरून पाणी जरी मारलं ना तरी बरं वाटतं. आणि बाहेर प्रचंड तापमान, जवळजवळ आता वाजले 12:15 आणि कामं माझी सगळे आवरलेत. फक्त आता जेवण बनवायचं आहे. आता बघू पिल्ला आल्यानंतर त्यांना काय खायचं त्यावर डिपेंड. तसं यांनी मला आणून दिले आणि चिकन. तर म्हटलं रात्रीचं आणि आत्ताच बनवून घेते. पण पिल्लांनी जर आता खाल्लं तर आत्ता बनवणार आहे, नाही तर संध्याकाळीच बनवेल म्हटलं. तर आता तुम्हाला सांगू खूप गरमी झाली आणि मला हे फार आवडतं. अगदी थंड करून ठेवतं मन माझं. गरमीच्या दिवसात हे पिणं खूप भारी वाटतं. आणि हे काय दूध वगैरे नाही, ताक आहे, ताक. खूप भारी वाटतं.
अगदी घशापर्यंत जाते आणि खूप थंड वाटते आणि मला खूप गरमी आहे. सो आता मस्त ताक पिते आणि पुढचं जे काय स्वयंपाक वगैरे ते करते. थोडीशी एडिटिंग बाकी आहे, तुमच्यापर्यंत पोचवायचं म्हटल्यावरती रोजच्या रोज मला अपडेट करावंच लागते. सो आता थोड्या वेळाने भेटूयात, मी जरा एडिटिंग करते. कंटिन्यू. अजून काय पिल्लू आली नाही आहे, मी एकटीच्या घरी सध्या तरी. सो आता माझी एडिटिंग चालू करते आणि पुन्हा मला भेटते. चलो बाय. चला तर माझी राहिलेली एडिटिंग वगैरे असं स्क्रोल करत रील बघत खूप वेळेस माझा गेलेला आहे आणि आता मी आले किचनमध्ये राहिलेला पसारा तसाच ठेवला होता. म्हटलं ते आताही मला किचन आवरायचंच आहे आणि प्लस मला ते स्वयंपाक झाल्यावर आवरायचे, म्हणून म्हटलं की मला किचनमध्ये गेल्यानंतर पहिल्या किचन वाट्यामध्ये जेवढे काय भांडे दिसेल तेवढे मी घासायला टाकत असते. मग ते घासायचे मलाच असत, हे तर ठरवलेच असतं. पण जेवढं काही चमचा जरी दिसला तरी तो मी किचनमध्ये टाकून देते की घासायला जाऊ देत म्हणून. आता या पिरियडला माझं पिल्लू इकडं आलं होतं स्कूलमधनं, त्याला थोडेसे नूडल्स राहिले होते, ते गरम करून दिले, जेणेकरून ह्यांनी मला चिकन आणून दिलं. तसे मला ते बनवायचं होतं, त्याला काही दम निघत नव्हता. सो चिकन बनवेपर्यंत मी त्याला नूडल्स दिले. एकीकडे पटकन कसा कांदा चिरायला घेतला, चिकन मस्त धुवून वगैरे स्वच्छ घेतला आणि आता फोडणीलाच देणार होते मी इकडं, जेणेकरून पिल्लूला भूक लागली होती खूप फास्टमध्ये. आणि आज असं झालं की उशीर झाला, नाही तर रोज माझं कसं होतं की चपाती भाजी ऑलरेडी डन झालेली असती, त्यामुळे आल्यानंतर त्याला चपाती भाजी देणं होतं. पण आज मी चिकन करणार होते, कारण की खूप दिवस झालं त्यांनी ते खाल्लंच नव्हतं आणि मी ह्यांना म्हटलं होतं की तुम्ही जाता संध्याकाळी घेऊन येता, परत उद्या गुरुवार लागतो, मग पिल्लांना खायला भेटत नाही. सो तुम्ही आज मला घेऊन द्या, मी दुपारी त्यांना देते संध्याकाळी बनवून देते. सो अशा प्रकारे त्यांनी मला आणून दिलं जाता. आणि मग आता म्हटलं पिल्लाला मी बनवते म्हणून, तर मस्त त्याला आता नूडल्स मी गरम करून दिलेले, ते खा तोपर्यंत म्हटलं मी पटकन असं बनवते. तर एकीकडे मस्त असं त्याला आता नूडल्स देऊ करते आणि ते पण असं काही नाही फरमाईश वगैरे काय नसतात, जे असेल ते माझी पिल्लं खातात. अगदी छान सवय मी त्यांना लावलेल्या आहेत आणि त्या असाव्यात असं वाटतं. आता इकडे मस्त मी चिकन एक साईडला फोडणीला दिलेलं आहे, मस्त असा मसाला केलेला आहे आणि तो मसाला फ्राय करायचं काम चाललं आहे माझं इकडे. तोपर्यंत चिकन चाळणीपणी शिजेलच आणि पिल्लूला मी देऊ करेल, असं काहीतरी माझं चाललं होतं फास्टमध्ये. आणि भाताचं कुकरचं झालेलाच आहे साईडला, आणि कुकर होऊन मी आता जी भांडी आहेत ती घासत होते. घासून झाल्यानंतर पटकन असा मसाला करून घेतला. मसाल्यामध्ये आपली जी रेमेडी असतात तुम्हाला माहितीच असेल, मला काय सांगायची गरज नाही की चिकनच्या मसाला काय काय लागतं. सो अशा प्रकारे माझ्याकडे जेवढे मसाले अवेलेबल होते ते टाकून दिले आणि मस्त असा मसाला फ्राय करून घेतला. आणि मसाल्याचा वासच इतका छान सुटला होता की पिल्लू माझं लगेच विचारलं मम्मा काय बनवले म्हणून. मग त्याला सांगितलं असं असं, तर त्याला फार आवडलं, कारण की खूप डेज नंतर मी त्यांना ते देणार होते जेवायला बनवून. सो अशा प्रकारे मसाला छान असा मसाला छान फ्राय करतीच आहे. तर इकडे कुकर झालाच होता माझा आणि आता म्हटलं जेवायला घ्यावंच. आज मस्त फक्त राईस आणि रस्सा घेणार होतो, कारण चपाती स्किपच केली होती, कारण लेट झाला होता. आणि मला तर काय एवढं दुपारी गरमीचं जेवण जातच नाही, खास करून पिल्लांसाठीच दुपारचं जेवण बनलं जातं. मी मस्त ताक बीक असं थंड काहीतरी पितच असते, त्यामुळे भूक काही इतकी लागत नाही आणि गरमीची काही इतकी भूक लागत नाही. लागलीच तर आपलं चटक फटक असतं थोडंफार. त्यानंतर असं एकीकडे भाजी होतीच आहे, तर म्हटलं भांडी घासून घे. आजकाल पाण्याचा खूपच प्रॉब्लेम होत चालला आमच्याकडे, काय विचारूच नका, सारखंच पाणी जातं आहे. आणि ते पाणीचा असं आता इतकं टेन्शन येतं की जपूनच वापरावं लागते. किती काही केलं तरी पाणी जपून वापरल्याशिवाय, म्हणजे आधीपासूनच जपूनच वापरते, पण आता गेल्यावरती किंमत खरी कळत असते त्याची. पटकन अशी सगळी भांडी घासून घेतली, म्हणजे नंतर मला टेन्शन नको की जेणेकरून किचन क्लीन. चला तर मग इकडं आता मी जेवण करून घेणार आहे. किचन अगदी क्लीन करून टाकले जसं तसं, कारण की दुपारी मस्त आता तर मला टेन्शन नाही. संध्याकाळचा स्वयंपाक बऱ्यापैकी कमी आत्ताच करून घेतलेला आहे, जेणेकरून चिकनची भाजी वगैरे सुकं वगैरे बनवून ठेवलं होतं, भात वगैरे केला होता. संध्याकाळी फक्त चपाती किंवा भाकरी गरमागरम बनवेल. 4 माणसांसाठी किती जेवण लागतं त्यासाठी आत्ताच बनवलं होतं. आणि मस्त आता मी सगळं काही किचन आवरलं, जेवण वगैरे झालं. आता माझी थोडीशी झोपायची वेळ होती, कारण सकाळी लवकर उठते 6 वाजताच. आता म्हटलं त्या आधी कपड्यांच्या घडी मारून घ्यावं, हे काम तर माझं ठरलेलंच असतं. एक तर झोपेतून उठल्यावर करते अगदी, किंवा झोपायच्या आधीच करते. आता मस्तपैकी कपड्यांच्या घड्या वगैरे मारून घेतलेल्या, जेणेकरून दुपारी उठल्यानंतर फक्त दक्ष आला की दक्षला खाऊ पिऊ घालून त्याचा तो वेळ त्याला पूर्ण दिला जातो. की दक्ष येतो 4 वाजता, माझी 3 ते 4 एक झोप असते, कारण की मला कंपल्सरी तो स्कूलमधून आल्यावर त्याला तो पूर्ण वेळ 15-20 मिनिटाचा द्यावा लागतो, कारण खाऊ पिऊ घालू लागतो. त्यानंतर लगेच ट्यूशन असते. जवळजवळ 4:45 आणि मी चालली आहे दक्षला ट्युशनला घेऊन, आणि असा दिवस संपतोय माझा. सो तू सायकल खेळतो का? हां, कवर बघितलं, छान वाटते ना. पहिलं बिल्ली अशी करून जायची ना, माझ्या गाडीचं कवर बिल्ली फाडायची. आता बिल्लीला आम्ही फाडतोय का नाही बघा. आता नाही, आता बिल्ली नसते, पण आधी होती. सो आता दक्षला ट्युशनला सोडते. बराच वेळ झालं. सर सायकल काढ तुझी. तर गाईस आले मी दक्षला सोडून, मग पुन्हा बोलते. जस्ट नाव मी दक्षला सोडून आली आहे. तर आता तुम्ही बघितला माझा ब्लॉग अँड ऑल, तर मी चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. खूप सारं प्रेम द्या. डेली ब्लॉग मी अपलोड करत राहते.
तर असंच प्रेम तुमचं राहू द्यात आणि खूप सारं प्रेम राहू द्यात. चलो बाय बाय. हर्षू इकडे. हर्षूला आता खाली खेळायचं म्हणून थोडा वेळ बसले मी. से लाईक शेअर सबस्क्राईब. लाईक शेअर सबस्क्राईब. खूप सारं प्रेम द्या. एक मिनिट होत ना बघू. पहिलं बोल. खूप सारं प्रेम द्या. खूप सारे प्रेम द्या. खूप सपोर्ट करा. बोल. कोणाच्या ब्लॉगला? माझ्या मम्माच्या ब्लॉगला खूप सारं प्रेम द्या. चल तू घरी चला. बाय.